नमस्कार दोस्तों, నేను तुमच्याबरोबर हा व्हिडिओ जो घेऊन आलो आहे तो व्हिडिओ आहे हिस्ट्रीमधील आधुनिक भारताचा इतिहास, भाग क्रमांक ज्याला आपण 3 बोलतो. हा इतिहास अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय जास्त प्रमाणात प्रश्न याच्यावरती येतात आणि याच्यातलाच एक भाग म्हणून आपण बघूया की आपण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा शिवाजी महाराज वारले, जेव्हा आपण बोलतो शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, ज्या गडावरती झाला आणि या गडावरती जेव्हा त्यांचा मृत्यू होतो आणि मृत्यूच्या नंतर एके दिवशी संभाजीराजेसुद्धा मुघलाच्या हाती सापडले आणि मुघलाच्या हाती सापडले असताना आपण जेव्हा बोलतो ना ते संभाजीराजे एका कवी कलशासह ते कवी कलशासह हे त्यांचे साथी होते आणि यांच्याबरोबरच ते जे आहे मुघलाच्या हाती सापडले. त्यांच्याबरोबर सापडल्यानंतर त्यांच्याबरोबर राणी येसूबाई त्यांची आणि शाहू महाराज हे त्यांचे संतान अशा प्रकारचे हे त्यांच्या हाती सापडल्यानंतर त्यांनाही त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि शाहू महाराजांना घेऊन गेल्यानंतर संभाजीराजांना पुढे त्यांनी क्रूर पद्धतीने अतिशय गंभीर प्रकारचे त्यांच्यावर टॉर्चर केलं गेलं, त्यांना मारलं गेलं. असं काही बोलतात की त्यांचे भरपूर काही असे हाल केले गेले. त्यांच्या डोळ्यामध्ये वगैरे अशा प्रकारचे काहीतरी वेगळं यूज करून त्यांना जार करून मारलं गेलं. अशा प्रकारचेही काही आख्यायिका किंवा आपण ज्या आहे घटना ऐकतो. आणि संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर जे आहे तरीही देखील औरंगजेबाने जे आहे राजकारण सोडलेलं नाही आहे, राजकारण हे करतच राहिले. आणि त्यानंतर मग काही दिवसांनी पुढे जेव्हा त्यांना मारलं आणि मारल्यानंतर 18 मे त्यांनी माणगाव इथे जे आहे आपण ज्यांना शाहू आणि राणी येसूबाई अशा प्रकारचे हे 2 जे कुटुंबातील व्यक्ती होते हे त्यांच्याबरोबर होते. आणि जे आहे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर काही काळानंतर औरंगजेबाचा 1700 साली मृत्यू झाला आणि जे आहे अशा प्रकारचं आपण जर बघितलं राजाराम त्यांचे भाऊ होते, परंतु राजारामाला त्यांनी काही कैद केलं नाही. परंतु त्या गादीवर जेव्हा राणी येसूबाई आणि संभाजीराजे हे जे आहेत हे त्यांना हाती सापडले आणि ज्या रायगडावरती रायगड हा त्यांचा मुख्य किल्ला होता, त्यांची राजधानी होती, ही राजधानी त्यांच्या संकटात सापडली आणि ह्या राजधानीवर त्यांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं. काही काळानंतर दीर्घ आजारानं जे आहे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही राजकारण हे संपलेलं नव्हतं आणि राजकारण असंच चालू राहिलं. त्यांचा जो मुलगा आहे आझम याने तर आणखी या राजकारणामध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आणखी मराठ्यामध्ये फूट पाडावी म्हणून याने पुढं 1700च्या नंतर आझम हा दक्षिणेला रवाना झाला, कारण त्याला दिल्लीवर कब्जा प्राप्त करायचा, पूर्ण भारत त्याला आपल्या कब्जामध्ये घ्यायचा होता. म्हणून त्याने 1760मध्ये फुटीचं राजकारण सुरू केलं आणि फुटीचं राजकारण सुरू करण्यासाठी जो त्यांचा भाऊ होता राजाराम, या राजारामाच्या पत्नी ज्या ताराबाई होत्या या जेव्हा छत्रपती शाहू महाराज आणि येसूबाई ह्या मुघलाच्या ताब्यात होत्या आणि त्यावेळी यांनी जे काही सरदार घेऊन महाराणी ताराबाई यांनी आपली जी संघर्षाची तयारी होती ती नेहमी चालू ठेवली. त्यांनी काही दिवस आपलं राज्य याच्यावरती राज्य केलं आणि पुढे 1707मध्ये जेव्हा शाहूंना ज्या आझम होता औरंगजेबाचा पुत्र, त्या आझमाने त्या शाहूला बरोबर घेऊन येसूबाईला बरोबरच ठेवलं. परंतु शाहू महाराजांना त्यांनी काय केलं, अशा प्रकारे सोडून दिलं आणि तुला सोडतो पण तुला राजारामाची जी गादी आहे ती तुला परत घ्यायची आहे, असं करून त्यांनी पुढं जे आहे अशा प्रकारचं त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्यांच्याबरोबर ते जेव्हा याच्यामध्ये आले, राज्यामध्ये आले, मराठी राज्यामध्ये,
तेव्हा त्यांचे संभाजीराजांचे काही प्रमुख असे सेनापती होते, जे पुरंदरे, बोकील, शिंदे, भोसले, निंबाळकर, जाधव यांचं जे समर्थन आहे ते शाहू महाराजांना भेटलं. आणि अशा प्रकारचं फुटीचं राजकारण अतिशय गंभीरपणे सुरू झालं. त्यांनी एक ताराबाईला एक पत्र लिहिलं की मी आलेलो आहे आणि मला माझी गादी पाहिजे, मला या गादीवरती माझा हक्क पाहिजे, असं म्हणून त्यांनी पत्र लिहिलं. आणि मग त्यानंतर ताराबाई ह्याही खंबीर होत्या आणि सत्तेच्या राजकारणामध्ये फक्त पदासाठी भांडणं करणारी मराठी, शेवटी ताराबाईंनी विचार केला नाही आणि राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाई ह्या प्रमुख बनल्या गेल्या. आणि प्रमुख म्हणजे राणी ताराबाई यांनी आपली सत्ता कायम ठेवली. आणि यांनी शाहू महाराजांबरोबर अशा प्रकारचं कुठलंही राजकारण न करता त्यांना काहीतरी पद द्यायला हवं होतं, किंवा त्यांना त्या गादीवरती जे असेल त्यांच्या पद्धतीनं त्यांना काहीतरी जवळ करायला हवं होतं, परंतु अशा प्रकारचं झालं नाही. आणि शेवटी राणी ताराबाईंनी संघर्षाची तयारी दाखवली. धनाजी जाधव जे त्यांचे प्रमुख सेनापती होते, या धनाजी जाधवांनीही त्यांचा विचार केला नाही. आणि हे प्रमुख सेनापती असल्यामुळं अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व ताराबाईच्या बरोबर असल्या कारणानं ताराबाईंनी संघर्षाचा जो संघर्ष करण्यासाठी निवडलं आणि अशा प्रकारचा संघर्ष नेहमीच चालून ठेवला. यातूनच पुढं अतिशय महत्त्वाचं की शाहू महाराजांना अतिशय बलशाली प्रतिनिधित्व ज्यांचं लाभलं ते बाळाजी विश्वनाथ हे यांनी पुढे शाहूला मदत केली. आणि यांच्याच जोरावरती, बाळाजी विश्वनाथच्या जोरावरती पेशव्यांचं राज्य पुढं स्थापित झालं. आणि पेशव्यांच्या म्हणजे शाहू महाराजांना त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्याबरोबर येऊनच पुढे जे आहे अशा प्रकारची सत्ता पेशव्यांची कंटिन्युटी ठेवली. आणि कंटिन्युटी ठेवून अशा प्रकारचं एक बलाढ्य राज्य निर्माण केलं, ज्याचं प्रतिनिधित्व शेवटच्या पेशवा बाजीरावापर्यंत चाललं. आणि अशा प्रकारचा हा इतिहास भरपूर दिवसापर्यंत चालला गेला. राणी ताराबाईच्या पुढच्या पुढच्या पाठामध्ये आपण राणी ताराबाईचाही इतिहास बघणार आहोत. त्यांची युद्ध कशी होतात त्याचंही नॉलेज आपल्याला असेल. आणि बाळाजी विश्वनाथ हे कशा प्रकारे शाहूंना मदत करतात हेही आपण बघणार आहोत. आजच्या जे प्रकरण आहे याच्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगेल की सत्तेसाठी जेव्हा माणूस आणि व्यक्ती जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याच्या हाती काहीच लागत नाही. अशा प्रकारचं मराठ्यांचं हे राजकारण हे त्यांच्या सत्तेमुळंच प्रॉब्लेममध्ये गेलं. अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत, आजही घडत आहेत. त्याच्यामुळं सत्ता ही लोलुपता असू नये, लालच असू नये, अशा प्रकारचा हा गंभीर व्हिडिओ. आणि येणाऱ्या पुढच्याही काळामध्ये अशाही डीप नॉलेजमध्ये मी तुमच्याबरोबर येणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, मला मोटिवेशनल द्या. डीपमध्ये अशा प्रकारचं हिस्ट्री रूपानं गोष्टी रूपानं तुमच्यामध्ये पूर्णतः मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत राहील. तुम्ही मला कमेंट्स करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. नक्कीच तुम्हाला नवीन नवीन नॉलेज मी घेऊन येत जाईल या इतिहासाचं. याच्या पुढील प्रकरणात आपण स्पेशल जो टॉपिक आहे तो बाळाजी विश्वनाथ, जो प्रत्येक परीक्षेमध्ये UPSC, MPSC आणि कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये बहुधा हा प्रश्न येतो. आणि हा प्रश्न पुढील प्रमाणे आपण याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सगळ्यांचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मनापासून खूप खूप आभार.